45 मिनिटांनी सुटणार पालघर औरंगाबाद बस क्रमांक 32. पायाचा स्पर्श लागलेल्या त्या भूमीवर ते कदापिच होणार नाही, हे माझी जबान आहे. नमस्कार, आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज आहे वाढवण बंदर येथे. आपण बघू शकता की वाढवण बंदर येथून चालू होणार आहे. आज आपण वाढवण बंदराच्या या ठिकाणी आहे. इथून 6-7 किलोमीटरच्या अंतरावर वाढवण बंदराची नीव रचल्या गेलेली आहे. इथून हे नरेंद्र मोदीजीच्या हस्ते उद्घाटन झालेलं, एका वर्षा अगोदर उद्घाटन झालेलं आहे. तब्बल 76,200 कोटीचा हा प्रकल्प असून लाखो लोकांना रोजगार मिळणार असं शासनाकडून सांगण्यात येते आहे. भूमिपुत्र आणि मच्छीमार संघटना याच्या विरोधात आहेत. आपण काही जाणून घेऊया. काही मच्छीमार आणि काही भूमिपुत्र इथे आहेत आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी. काय सांगाल, आपण इथे व्यवसाय करतायत, मच्छीमारीचा व्यवसाय करतायत, काय सांगाल कशा पद्धतीने तुमचा विरोध आहे या वाढवण बंदराला? आणि सरकार सांगण्यात येते की तुम्हाला रोजगार, लाखो तरुणांना रोजगार मिळेल. काय सांगाल या संदर्भात? पहिली गोष्ट, जर इथे जवळच बोईसरमध्ये MIDC आहे, बाबा अणुशक्ती केंद्र आहे, थर्मापॉवर आहे. आता इथे स्थानिक लोक इथे त्या ठिकाणी कुठलाच त्यांना परमनंट जॉब नाही मिळत, काय नाही मिळत. तर इथे कुठे आम्हाला देणार आहे? त्याच्यावरून आम्हाला समजते की ह्याच्यामुळे आपलं तर घरदार उद्ध्वस्त होणारच आहे आणि आपल्याला रोजगार ते आम्हीच देत आहेत. ते रोजगार पण कुठे आम्हाला भेटणार नाही. बस आम्हाला समुद्र आम्हाला पोचतो, तेच आमच्यासाठी सुखाचं हे आहे, समाधान आहे. आम्हाला हा तुमचा रोजगार पण नको, पैसा पण नको, कायच नको. हा आता जो वाढवण बंदर जो निर्माण होणार आहे, आपल्या जगामध्ये 10व्या नंबरचा वाढवण बंदर निर्माण होणार आहे. तर आता देशामध्ये प्रगती होते आहे, हे तुम्हाला नको आहे का? नाही, आम्हाला नको आहे. आम्हाला जे आहे आमचा जो रोजगार आहे, डॅमेकर, मच्छीमार, शेतकरी रोजगार आहे, तोच आम्हाला बस. आणि हे फसवणूक, पहिली गोष्ट म्हणजे ते बाबा अणुशक्ती म्हणजे साऊथ ह्या ठिकाणचे म्हणजे सर्व ते रोजगार परमनंट आहेत ऑफिसमध्ये. तर स्थानिक लोक कोण नाही मिळेल, त्याच्यावर आपण विचार करता. ते सरकार सांगते तुम्हाला इकडे रोजगार भेटला जाईल, कुठलाच काय नाही, फक्त आम्ही दिले जाते, सांगितलं जाते, पण त्यानंतर ते लोकांना त्याप्रमाणे काय देत नाही, असं आहे ते. त्यामुळे आम्हाला हा बंदर नकोच. आपल्या जोडीला आणखी काही शेतकरी आहेत बोलण्यासाठी. काय सांगाल सर की तुमच्या शेतीला कशा पद्धतीनं नुकसान होणार आहे, किंवा तुम्ही काय सांगणार की? शेतीचा म्हटलं म्हणजे काय, शेतीचा आज गव्हर्नमेंटने बळजबरीने सर्वे करून घेतला, त्याला रेट एवढा कमी दिला आहे, त्या घराची आखडीच नाही, घराचं काय मूल्यमापनच नाही आहे. अशी परिस्थिती आज या सरकारने करून ठेवलेली आहे. आणि मच्छीमारामध्ये म्हटलं म्हणजे तर हा गोल्डन बेल्ट आहे आणि इकडे पूर्ण मच्छीमार उद्ध्वस्त होऊन जाईल. जे कपरेटपासून ते झायपर्यंत लोक जे बोटिंग करतात तिकडे पूर्ण उद्ध्वस्त होतील. आणि हे माशांचं प्रजनन केंद्र आहे. हे जे बंदर आहे हे माशांचं प्रजनन केंद्र आहे. इकडे मासे बीज घालतात, ते बीजात रूपांतर बाहेर गेलं जातं आणि त्यातलं गोळ, पॉपलेट, शेंगाळा अनेक प्रकारचे मासे इकडनं उत्पन्न होतात ह्या भागात. तर आणि हा मच्छीमारांसाठी खूप घातक आहे आणि पूर्ण मच्छीमार उद्ध्वस्त होईल याच्यात, असं मला दिसतं याच्यातनं. आता सरकारकडनं सांगण्यात येत आहे की तुमचं कुठलं नुकसान होणार नाही, तुम्हाला भरपाई दिल्या जाईल. हे कशा पद्धतीचे बोलणे झाले? नाही, सर्व आश्वासन खोटं आहे. हे काय याच्यात काय खरं तथ्य नाही बिलकुल. आलं का? मोठ्या मोठ्या गोष्टी करतात की आम्ही 12 लाखांना नोकरी देऊ, अमुक देऊ. आम्ही सरकारला नोकरी देऊ, सरकारला आम्ही नोकरी देऊ असे आमच्याकडे आहे. आणि खूप प्रकल्प, खूप अन्याय होतं आमच्यावर सर्व. आता तुम्ही बोलतायत की सरकारला नको देऊ, पण आपल्याकडे असा कुठला सोर्स आहे की नोकऱ्या देण्यापुरता किंवा तुमचे घरं चालेल किंवा जे यंगस्टर आहेत त्यांच्यासाठी? आमच्याकडे डायमिकिंग हा खूप मोठा व्यवसाय आहे
आमच्याकडे डायमिंग एवढा मोठा व्यवसाय आहे की ही जे डाय बनते सोन्याचा साचा बनला जातो हा परदेशात जातो. आणि विषय म्हणजे मच्छीमारात ज्या एका बोटीमध्ये 12 लोक करायचे असतात त्या आम्ही मच्छीवर जगू शकतो. आम्हाला नोकरीची गरज नाही. शेतकरी आम्ही शेतीवर जगू शकतो. इथपर्यंत आम्ही चांगल्या प्रकारे पीक काढू शकतो, शेती जगू शकतो आम्ही. मग सरकारच्या नोकऱ्या आम्हाला पाहिजे कशाला? काय सांगाल तुम्ही यंग आहेत आणि तुम्ही कुठल्या उदरनिर्वाहासाठी काय करतायत? आम्ही उदरनिर्वाहासाठी आमचा डायमेकिंगचा व्यवसाय आहे, शेती आहे. मस्त व्यवस्थित आम्ही म्हणजे देवाच्या कृपेने सर्व काय व्यवस्थित चाललेलं आहे आमचं. तर आम्हाला हे 100% वाढवण बंदर नकोच आहे. आम्हाला हे वाढवण बंदर हवंच, आम्हाला पाहिजेच नाही. डाय मेकिंगसाठी तुम्ही कंपनी फॉर्म केलेली आहे का मग घरातूनच हे आमचा चालतं? स्वतःचा बिझनेस, म्हणजे घराचा आमचा स्वतःचा बिझनेस. आम्हाला कोणाची सरकारची काहीच आवश्यकता मिळत नाही ह्याच्यामध्ये. उलट आम्ही सरकारला टॅक्स भरतो. तर आम्हाला हे वाढवण बंदर पाहिजेच नाही पाहिजे आम्हाला वाढवण बंदर. अक्षरशः वाढवण आम्हाला सांगितलं ना का आमच्या डोळ्यांना अश्रू पडतात. काही आम्हाला ही भूमी कुठे बघायला मिळेल का ह्यासारखी? शुद्ध हवा, शुद्ध पाणी सर्व व्यवस्थित चाललेलं आहे आमचं. आम्ही स्वबळावर आहेत. आम्हाला कोणाची आवश्यकता नाही मिळत. आता सरकार सांगते की स्थानिक लोकांना इथे तुम्हाला कंपनीमध्ये नोकऱ्या मिळतील. ह्या संदर्भात काय बोला? ह्या आम्हाला नोकऱ्या पण नको, काही नको. आम्ही स्वतःच्या बळावर आहेत आज. आम्ही कधी पण उठून कधी पण कामाला लागतो. कोणी बोलावलं लगेच आम्ही त्याच्या पाठीशी जातो सुखात दुःखात. आम्हाला कंपनीमध्ये गेलं तर आम्हाला तिकडे लिहून द्यावं लागेल, टाईम द्यावा लागेल. तसं आमच्याकडे काही मिळत नाही. आम्ही स्वबळावर म्हणजे स्वमर्जीने सर्व काय व्यवस्थित चाललेलं आहे इकडे आमचं. तुमच्या म्हणण्यानुसार हे तुम्हाला विनाशकार्य वाढवण बंदर आहे असं तुम्ही बोला. हो, आम्हाला विनाशकारी बंदर आहे वाढवण बंदर. हे नाही सर्व डेव्हलप वगैरे करायला लावलं ते आमच्यासाठी नाही, हे दुसऱ्यांसाठी करायला लावलं आहे मोदी सरकारने. हे ना आम्हाला हे बघा तुम्ही स्वतः बघा डोळ्याने कशी शुद्ध हवा आहे, किती व्यवस्थित आहे. असं वातावरण आम्हाला कुठे भेटणार नाही. हो, इकडनं म्हणून उठवलं का डायरेक्ट आमचा मुडदेच पडले असं समजायचं तुम्ही. तुम्हाला तर सांगितलं की 2 दिवस आम्ही उपाशी राहिले ना तरी या समुद्राच्या हवेवर आम्ही जगू शकतात, एवढे या समुद्राच्या हवेमध्ये ताकद आहे. आता आम्हाला इकडून जर सरकारने हटवलं कुठे तर आम्हाला तिकडे प्यायला पाणी नाही मिळणार. आंघोळ करायला जाऊन दे, प्यायला पाणी नाही मिळणार. तर असं आम्हाला ही असं बंदर पाहिजेच नाही. हे विनाशकारी बंदर आहे आणि याचा विनाश तर महाराष्ट्र विनाश तर होणारच आणि त्याच्यामध्ये आपल्या संपूर्ण भारत विनाश होण्याची शक्यता असते. हे तर मी 101% सांगतो की हे बंदर आम्हाला नकोच. तुम्हाला हटवण्यासाठी म्हणजे कुठे असं म्हटलं की स्थलांतर करण्याचं अजून काय? माझं म्हणणं आहे की हा 5,000 एकर हा इकडे ताजी मच्छी मिळतात आम्हाला अशी. 5,000 एकर हा भराव करणार. ह्याचं पाणी आजच असं आहे की न भराव करताना लोकांची घरं बुडत आहेत. सातपाटे म्हणा, डहाणू म्हणा, उच्चड दांडे म्हणा, ही आजच मरत आहेत. अशी ताजी तर मच्छी हा जर भराव केला ते पाणी जाणार कुठे? आणि अनेक लोक उद्ध्वस्त होणार. म्हणजे सरकारला हे करण्याची गरजच नाही, ऑटोमॅटिक लोक उठणार. लोक आपोआप अशी बुडली जातील की लोकांना दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवण्यासाठी काय आवश्यकताच भासणार नाही. हा भराव केल्यानंतर 5,000 एकरचा हा भराव करणार आहेत, म्हणजे हा पाणी जाणार कुठे? आणि आजूबाजूची जी गावं आहेत ना, आता ते म्हणजे सरकार जसं सांगतायत की हे बंदर जे आहे ना तर 6-7 किलोमीटर आतमध्ये असणार आहे, गावांना कुठलाच धोका नसणार आहे असं बोलल्या जात आहे. तर याच्यावर काय बोलू? ऐका ना, जे सरकार बोलतं बरोबर आहे, पण भराव किती करणार? भराव केल्यानंतर पुढे 16 किलोमीटरला बंदर आमचं आहेच, पण ते जे पाणी आहे ते पाणी जाणार कुठे? आणि मोठे मोठे बोटी येणार तर आमच्या मच्छीमारी लहान बोटी काय करणार? जर तुटली फुटली बोट त्याला कोण भरपाई देणार? अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. याचं ऑइल सांडणार त्याचा खूप आमच्या मच्छीमारांना आमच्या माणसांना आम्हाला खूप उपद्रव होणार त्यातनं. म्हणजे मच्छीच तयार होणार नाही, प्रदूषण होणार त्याने. आणि विशेष म्हणजे जवळ बाबा अनुष्ठेय केंद्र आहे, टॅप्स आहे. विषय म्हणजे हा पाकिस्तान 200 किलोमीटर आहे. इकडनं पाकिस्तान 200 किलोमीटर आहे. जर तिकडनं काय आलं आणि इकडे घाला घातलं तर काहीच उद्ध्वस्त राहणार, संपूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल. बंदर पण राहणार नाही, माणसं पण राहणार नाही, मुंबई संपूर्ण नष्ट होऊन जाईल. अशी परिस्थिती आहे. सांगितलं ना की हे विनाशकारी बंदर आहे. आणि कसं तिकडून बॉर्डरवरून मुंबईला जातो तिकडे तर त्याला चांगलं भेटेल असे कशप तयार केले असेल त्या लोकांनी. ते पण तुम्हाला सांगतो, असे कशप तयार झाले असतील, हे बंदराची वाट बघत असतील की कधी होतो आणि आम्ही हे मोठ्या जहाजामध्ये आणि हे भारताला कधी संपवून टाकतो असं त्यांचा विचार आहे. हे तर आहेच. आणि म्हणजे आता जसं आपल्या
ताज हॉटेलवर जसा हल्ला झाला होता, कुलाम्यामधून जसं मच्छीमाराच्या मच्छीच्या बोटीमध्ये जसे कसाब वगैरे आले होते पाकिस्तानवरनं, म्हणजे तुम्हाला विचार आहे की इथे 200 किलोमीटरवर कराची आहे, तर तिथून अतिरेकी येण्याचा संभावना तुम्हाला व्यक्त करता येते. हो, 100%. आणि जवळच बाबा अणुशक्ती केंद्र आहे. आणि हे जर ह्याच्यावर जर हल्ला केला ना, त्या पूर्ण आपला महाराष्ट्रात आपण जर जातील लगेच आणि आपल्या संपूर्ण भारताला याचा धोका परिणाम होईल. फार मोठा 100% मोठा 100% धोका आहे. मी बोलतोय 100% नाही, 101% की हे विनाशकारी बंदर आहे. असं बंदर आम्हाला कदापिच नको. होणार पण नाही. होणार पण नाही. बाबाचं पिंडदान केलेलं आहे आणि 100% तुम्हाला वर्षात म्हणजे- फक्त वर्षात एकदा सुकते पाणी ते. म्हणजे ते कुठे आलंय ते? आतमध्ये जिथे बंदर बनवणार आहेत तिकडेच. आणि हो हो सर्व पिंड आणि ते आहे अजून, पण ते शिळ्या रूपात झालेलं आहे. ते वर्षातून एकदा बघायला भेटते. अक्षय तृतीया जेव्हा असते तेव्हा ते सर्वजण आमचे डहाणू बरोबरचे सर्व वाढवणचे बघायला येतात. तेव्हा एक तास सुकायचं पाणी ते. आता लगेच म्हणजे सर लगेच तुम्हाला पाणी सांगतो भरून फिरतंय. की मोदी सरकार रामभूमीवर तिकडे मंदिर उभारलं, चांगलं केलं, चुकीचं ना केलं, पण इकडे आम्हासाठी राम मंदिरच आहे, हे रामाचं स्थानच आहे. ते हे जर उद्ध्वस्त करत असेल ना, ते कदापित आपलं हे संपूर्ण भारत नष्ट होणार. हे तर संपूर्ण मी 100% का 101% सांगतो. त्यासाठी सरकारने विचार करावा की हे बंदर नकोच आम्हाला, आणि हे तुम्ही रद्द करा, कायमचं रद्द करा, की पुढे याचं काय आणता कामा नये. हे संपूर्ण विनाशकारी बंदर आहे. म्हणजे तुमच्या सगळ्यांचा विरोधच आहे हो, हो. त्या बंदराला. अख्खा वीर संपूर्ण. काय सांगाल सर की तुमचं, आता तुम्ही बोलत होते की तुमचं घर वगैरे त्याच्यामध्ये जाणार आहे बंदरामध्ये, की जी जागा सपाट करणार होते तुम्ही येत्या वेळेस दाखवलेली आहे, काय सांगाल त्या संदर्भात? काय माहिती का, मी संपूर्ण बेघर होतो आहे आणि भूमिहीन पण होतो आहे. आणि हे होत असताना प्रत्यक्षात सर्वेवाल्यांनी अशी चुकी केलेली आहे की नाव मामी राहतो, नाव दुसऱ्याचं, असा प्रकार घडलेला आहे. आणि बहुतेक संपूर्ण उतारांना ह्याच्यात असे प्रॉब्लेम झालेले आहेत. म्हणजे हा एक प्रकारचा बंदरामुळे आमच्यावर अन्यायच होत होता. छळवाद करत म्हणजे तुम्हाला स्थलांतर केलं तर तुम्हाला या संदर्भात काही मिळणार नाही. तुमची शेती किती आहे, शेती वगैरे आहे वगैरे? आम्ही 2 भाऊ 91 गुंठे जागा आहे आमची. अच्छा. पण बागायत आहे. बागायत आहे, झाडं आहेत, माझी चिकू आहेत, नारळ आहेत, केळी आहेत. बरोबर. पण त्या हिशोबाने त्यांचं बेनिफिट पण योग्य नाही आहे. अच्छा. आणि आमची घराची नोटीस पण मी राहतोय नाव म्हणजे भावाच्या नावावर ते दाखवलेलं आहे. ते कोणत्या चुकीने ते का आपल्याला अजून समजत नाही. म्हणजे तुमचा या ह्या बंदराला विरोधच आहे म्हणल्यापेक्षा असा अन्याय होणार आहे तो विरोधच आहे ना. काही आम्हाला काय गरज आहे, आम्ही जगतोय, मोलमजुरी करून मी शेती करतोय, शेतीमधून मी 2 टाईमचा आम्ही उदरनिर्वाह करू शकतो. आता हे मच्छीमार आहे, मच्छी पकडून मच्छीला उदरनिर्वाह करतात. आमचं कुटुंब जर आमच्यावर अन्यायच होणार असेल तर मग याचा काय गरजच नाही ना तुम्हाला सांगतो ना की आम्हाला. आणि आम्ही जर इथून कुठे गेलो, आम्हाला मिळणार आहे 2 लाख रुपये गुंठा, घ्यायला लागणार आहे 15 लाख रुपये गुंठ्याने, बरोबर आहे. आणि बेघर होतो आहे. परत इथलं जे वातावरण आहे तिकडे आम्हाला बाहेर गेल्यावर ते मिळणार नाही. खरी गोष्ट आहे. म्हणजे आम्ही विकत घेऊन पण मिळणार नाही. हो. तर तुम्हाला बोललो एवढं ना मी सुंदर वातावरण आहे. की आम्हाला हा इथे डोळ्यात पाणी येते आमच्या. पाणी घर म्हणजे सोडायचं कसं, इथे कुठे पण बोर मारला तरी आम्हाला पाणी भेटते हो, प्यायचं. 30 फुटावर 40 फुटावर आम्हाला आता तुम्हाला गोड पाणी गोड पाणी हा, गोड पाणी भेटते. ते असं वातावरण, असं राहणीमान आम्हाला कुठे भेटेल का? नाही. नाहीच भेटू शकत. आणि सरकारने जर जबरदस्तीने जर करायचा प्रयत्न केला ना, आमच्या डोळ्यातून अश्रू पडले ना, तर हा बंदर नक्की विनाश होणारच. आणि हे आपलं महाराष्ट्र तर आधी जाणार, हे तर मी 101% सांगतो. त्यासाठी सरकारने विचार करावा की हे बंदर कायमचा रद्द करावा, हीच आमची मागणी. आता तुम्ही ठामपणे सांगतायत की या बंदराला विरोध करणार. आपल्या जोडीला काही तरुण मंडळी आहेत.
काय सांगाल तुम्ही आज तुम्हाला सरकार बोलते की लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे, ह्या संदर्भात तुम्ही काय बोलणार? मी तर एक डायमेकर आहे. मला तर सरकारजवळ म्हणजे नोकरी मागण्याची आवश्यकता नाही आहे. मी माझ्याजवळ चार स्टाफ आहेत. मी अजून 10 माणसांना लावू शकतो एवढी माझ्याजवळ कॅपॅसिटी आहे ना. माझ्याजवळ UP बिहार सर्व कस्टमर येत आहेत ना, आता पण येत आहेत ना, आता पण आलेले आहेत. मला सरकारची म्हणजे सांगायला गेलं तर मला सरकारची आवश्यकता नाही आहे नोकरीची, कारण मी स्वतःहून आत्मनिर्भर आहे. मी स्वतः डायमेकर आहे आणि शेतकरी पण आहे. म्हणजे तुझा पूर्ण पुढे विरोध असणार आहे. विरोध आहे आणि विरोध राहणारच. एकच जिद्द वाढवण बंदर रद्द. तुमचं कुठपर्यंत जाते डायमेकिंगचं बिझनेस, कुठपर्यंत जाते? माझा तर सध्या आहे UP बिहार कलकत्ता लखनौ पूर्ण ऑल इंडिया वर्ल्डमध्ये सगळीकडे वर्ल्डमध्ये सांगायला गेलं तर आपल्या सर्व देशामध्ये जाते. मी माझं सांगतो पूर्ण गावातले आहेत ना, ते आपले सौदी अरेबिया, दुबई, श्रीलंका, नेपाळ, सांगायला गेलं तर एक कंट्री पण नाही मला तशी आपले डाय जात नसेल असं वाढवणवरून. हे मला गर्व आहे वाढवणचा, कारण आमची डाय आहे ती पूर्ण देशात पूर्ण वर्ल्डमध्ये जाते. आता समजा आता तू शिकलेला असशील, समजा कॉलेज वगैरे करत असतील किंवा शिकलेलं असेल, तर अशा लोकांना डायमेकिंग किंवा मग शेतीचे काम वगैरे करायला थोडंसं अवघड जाते. तर त्यांना काय वाटते की एखादी कंपनी असली पाहिजे, त्याच्यामध्ये आपण हे करूया. तर काय सांगाल तुम्ही की कंपनीची आम्हाला आवश्यकताच नाही आहे. कंपनीमध्ये गेल्यावर थोडे दिवस काम करणार आणि परत आपल्याच बिझनेसला येणार. तिकडे आपल्याला जमणार नाही, कारण की कसं आपण तिकडे जाणार आणि तिकडे सुट्टीचा प्रॉब्लेम, आणि आपण स्वतःच्या मैमानीवर आपण काम करू शकतो घरी बसल्या, आणि आपल्याला कोणाच्या कामाची गरज नाही आहे. आपण स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतो स्वतःच. मग तू कुठल्या कामात व्यस्त असतो, म्हणजे कुठलं काम करतो? डायमेकिंगचं डायमेकिंग. हां. म्हणजे हे पारंपरिक जे आहे ते पारंपरिक म्हणजे चालतच continue आहे ते, चालू कंटिन्यू चालत आहे ठेवणे ते. आमची ते सांगायला गेलं 5वी पिढी आहे डायमेकिंगची. आणि ते डायमेक आम्ही मच्छीमारी पण करतो. आता म्हणजे हां. काय ते टेक्नॉलॉजी वाढलेली आहे म्हणून CNC आणि ह्याच्यावर सुद्धा कामं होत आहेत आता. म्हणजे आता तुम्ही CNC मशीन वगैरे, हायड्रोलिक वगैरे हे पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे हे घरी बसल्या असते बिझनेस का मग एक अशी कंपनी केलेली आहे त्याच्यामध्ये? कंपनी नाही, पण आमचा लघुउद्योग आहे. लघुउद्योग प्रमाणेच आहे हा, पण आम्ही स्वयं आहे तसं. म्हणजे चांगले प्रॉफिट पण होते आणि सर्व व्यवस्थित आहे असं सांगायला गेलं तर. सरकार आम्हाला 10,000 देईल ना पगार, तर आम्ही 15,000 काढू शकतात बिना नो टेन्शनमध्ये. नाही कोणाच्या दबावामध्ये नाही, काहीच नाही. आणि आम्हाला वाटेल तेव्हा ना आम्हाला कुठे कुठे जाऊ जाऊ पण शकतो. स्वतः मालक. कंपनीमध्ये कसं की सुट्टी मारले, आता आपले वडील वारले तर 12 दिवस राहू नाही शकत. हे जर आम्ही घरी आहेत ना, तर आम्ही या डायमेकरच्या याच्यावर घरी आमचं कुटुंबातलं वारलं ना, तर आम्ही 12 दिवस आम्ही बसू शकतो. एवढं आहे न. कंपनीमध्ये गेले तर आम्हाला 12 दिवस सुट्टी मारू शकत नाही. आज 1.5 वर्ष झाले तरी पण वाढवण बंदराचं काम चालू झाले नाही आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी आज 1.5 वर्षाच्या अगोदर उद्घाटन करून गेलेले आहे. आपण जाणून घेऊया, काही तरुण आहे आपल्या जोडीला. काय सांगाल? आता सरकार बोलते आहेत की वाढवण बंदराचं काम चालू आहे, तर इथे कुठे कुठे भराई झाली आहे, काय काय काम चालू आहे इथे? इथे तर तुम्ही बघू शकता, तुम्ही आलेत इथे कुठल्या प्रकारे भर टाकला आहे का कुठल्या प्रकारे काम चालू आहे ते तुम्हाला दिसू शकतात. अशा प्रकारे फसवणूक करतात की काम चालू आहे. इथे कुठल्या प्रकारचं काम चालू आहे? नुसती सरकारची फसवणूक चालू आहे. सर्व वाढवण बंदराचं काम चालू झालं आहे. इथे कुठे काम चालू झालं आहे तुम्ही बघू शकता. तिकडे सर्व पूर्ण इथे काहीच काम चालू नाही झालं मिळत, तरी सरकार सांगते की काम चालू झालं आहे. कशा प्रकारे काम चालू झालं आहे? इथे बाहेर भराव वगैरे टाकणं चालू आहे वगैरे त्या संदर्भात? नाही, इथे कुठलीच भराव, इथे सर्व फसवणूक चालू आहे. ही सर्व फसवणूक जो तो ज्याच्या जमिनीवर नुसतं असं की आम्ही हे करणार आहे ते करणार आहे त्यासाठी भराव टाकला आहे. हे वाढवण बंदरासाठी कुठला हे नाही मिळत. वाढवण बंदरासाठी कुठलाच भराव टाकला मिळत नाही. नुसती फसवणूक चालू आहे. न न्यूजला देतात वाढवण बंदराचं काम चालू झालं आहे. आमच्या इकडे अशा प्रकारे न्यूज आले आहेत. आज पण कुठलीच न्यूज ही पुढे गेली नाही मिळत. आता तुम्हाला तरी मेहरबानी करून सांगतो की तुमची तरी न्यूज आमची ऑल इंडियापर्यंत म्हणजे ऑल इंडियापर्यंत दाखवा, हीच आमची मान्यता आहे.
तर शासनाचा जो वाढवण बंदर आहे हा दडपशाहीचा आहे आणि हा जनतेचा विकास नाही आहे. जर जनतेचा विनाश करून विकास करत असेल तर त्याचा जनतेला काही फायदा नाही आहे ना. वाढवण बंदर का नाही पाहिजे या संदर्भात मी काही चे आपल्याकडे स्थानिक रहिवासी आहेत आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी. काय सांगाल सर की वाढवण बंदराला आपला विरोध दर्शवत आहेत? आता 23 तारखेला तुम्ही मोठा मोर्चा काढतायत. कशा संदर्भातनी तुम्ही मोर्चा काढतायत? आता सरकार बोलते आहेत की तुम्हाला चांगल्या पद्धतीने नोकऱ्या उपलब्ध होतील आणि तुम्हाला कुठल्याच गावकऱ्यांना हानी पोचणार नाही. काय सांगा तुम्हाला कशा पद्धतीने? मी असं म्हणतोय की शासन जे आहे ना ते की इथे विकास म्हणतोय, तर ह्याच्यातनं विकास नाही आहे. हे समुद्र जो आहे ह्याच्यात 5,000 एकर भराव करणार. त्यावेळेनंतर जे समुद्राचं पाणी आहे ते गावागावामध्ये खेडोपाडीमध्ये जाणार, त्यांची घरदारं उद्ध्वस्त होणार. हा पहिला आहे. आणि विकास म्हणजे काय काय इथे विकासाची गरज नाही आहे. जो आमचा ग्रामीण जो भाग आहे ह्याच्यामध्ये सर्व डायमेकर आहेत, कुशल शेतकरी आहेत, बागायतदार आहेत, तुम्ही म्हटलं चिकूच्या वाड्या आहेत, मिरची लागवड आहे सर्व. आणि तसाच गावातला जो कोणी आहे मच्छीमार आहे किनारपट्टीवरला दोन्ही, तो कुशाल इथे मच्छीमारी करतोय. आणि हा 1992-90 पासून आम्ही लढा करतोय. त्यावेळेला हा गोल्डन बेट म्हणून जाहीर केलेला आहे. तर मच्छीचे उत्पन्न आहे पूर्ण सागरपट्टी किनारपट्टीसाठी हा मच्छीचा गोल्डन बेट मानला जातोय. आणि शासन जबरदस्तीने हा करण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण गावकरी समजा टिवरीचं एक झाड तोडलं तर 302 लागते. तर तुम्हाला वाटते का हे टिवरीचे झाड संपवण्याचं? हा, पण शासन काय त्याच्यावर लक्ष देत नाही. आता आम्ही बऱ्याच ठिकाणच्या कंप्लेंटही केल्या आहेत की मँग्रोव्ह तोडला जातोय, चिंचणी म्हणा किंवा रस्त्याच्या कामामध्ये वगैरे. तर शासन तिथे दुर्लक्ष करतोय. असं तिथे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही असं. तर शासनाचा जो वाढवण बंदर हा दडपशाहीचा आहे आणि हा जनतेचा विकास नाही आहे. जर जनतेचा विनाश करून विकास करत असेल तर त्याचा जनतेला काही फायदा नाही आहे ना. आता प्रत्येक भागातून मुंबई असो किंवा गुजरात असो इकडनं मच्छीमारी करण्यासाठी इथे येतात. कुठल्या कुठल्या प्रकारची मच्छी इथे सापडल्या जाते? इथे बघा, छोटा बोंबील आहे, बोई मच्छी आहे, मांदेळा आहे, पापलेट आहे, सुरमई आहे. हा सर्व प्रकारचा इथे मच्छी मिळला जातो असं. तसं शिंपला आहेत, शंख आहेत, ह्याचंही इथे उत्पादन आहे असं. आता ऐतिहासिक भाग म्हटलं तर प्रभू रामाचे वडील दशरथ यांचं अस्थि विसर्जन इथे झालेलं आहे. ते कसं? ते इथे समोरून आपण बघितलं ना तर कमीत कमी 2-2.5 किलोमीटरच्या आसपास पिंडदान केलेलं हे अक्षय तृतीयाला बघायला मिळतं. ते कोणीही बघू शकतं. आणि फोटो व्हायरल्स हे यूट्यूब आणि इंस्टाग्रामला व्हायरल झालेले आहेत. ते आता तुम्ही या अक्षय तृतीयालाही बघू शकतात. आणि समोरचं जे आहे जो पॉईंट इथे पिंडदान केलं जातं, कपरेट ते जाई पूर्ण मुंबईपासून आणि इकडचे लोकल लोक ही इथे पिंडदान करतात. आणि ह्याच्या अगोदर पण आनंद दिघे साहेबांचे पिंडदान इथे केलेलं आहे. बाळासाहेबांचंही पिंडदान केलेलं आहे. आता आपण अजितदादांचंही केलेलं आहे. ह्याही व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचलेले असतील. आता तुम्हाला कुठला भाग असा वाटतं की हे वाढवण बंदर नाही व्हायला पाहिजे? सगळ्या गावकऱ्यांना कुठला त्रास होणार आहे त्या संदर्भात? स्थलांतराचा त्रास होणार आहे किंवा मग जो मोबदला मिळणार आहे त्या संदर्भात? शासन काय म्हणतं की तुम्हाला आम्ही स्थलांतर करणार नाही, पण काही गोष्टी अशा आहेत की माती आहे, सिमेंट आहे, येणारा कोळसा आहे, ह्याच्या प्रदूषणाने आणि जे समुद्राचं पाणी आतमध्ये घुसल्यानंतर आम्ही घरात राहू शकत नाही ना. आम्ही उद्ध्वस्त होत जाणार. आम्ही स्वतःहून बाहेर जावं लागणार आहे असं जनतेला. स्थलांतर शासन बोलते आम्ही स्थलांतर करणार नाही, तुमची जागा हटवणार नाही, घरं हटवणार नाही. पण ते चुकीचं आहे का? ते प्रदूषण आणि जेव्हा आपण रोडवरनं एखाद गाडी जातो त्यावेळेला डस्ट आपल्या अंगावर उठतो, त्यापासून रोडपासून आपण बाहेर जातो, बरोबर ना? किंवा घराची खिडक्या दरवाजे बंद करतात. तसं आम्हाला खिडक्या दरवाजे बंद करून बाहेर पळावं लागणार आहे. त्यानंतर घुसखोरी आली, परप्रांतीय कामासाठी आले, चोरी होणार, लुटमार होणार. आजपर्यंत आमच्या बाईकला चावी असतं आणि आमच्या दारात बाईक असतं, रात्रभर 4 व्हीलर असतं, कोणी हात लावत नाही. पण ही स्थिती जी आहे ही तुम्ही MIDC एरिया म्हणा किंवा डहाणू थर्मल पॉवर म्हणा, तिथे पूर्णपणे लॉक करावं लागतं, घरांना गेट लॉक करावं लागतं. ही परिस्थिती ही आमच्यावर उद्भवणार आहे. अनुभवा केंद्र इथून काही हाकेच्या अंतरावर आहे, 3.5 तर काय सांगाल त्याला काही त्रास होणार आहे का? आता म्हटलं तर आपण जेव्हा कसाबने गुजरातवरून
ओबेरायवर हल्ला केला, ताजवर हल्ला केला, त्यावेळेला बघायला गेलं तर कसाब ह्याच म्हणजे मार्गाने गेला. तो म्हणायला घेतलं तर अर्धा किलोमीटर बाबा अणुशक्ती केंद्राच्या अर्धा किलोमीटर अंतरावरनं गेला. तेच त्याने काही विषाणू किंवा परमाणू सोडलं असतं तर त्या बाबा अणुशक्ती केंद्र हे उडण्याचा धोकादायक आहे आणि तो पूर्ण महाराष्ट्राला नष्ट करू शकतं. ज्यांनी कंपनीचा जॉब सोडून डाय मेकरचा धंदा स्वीकारलेला आहे, पारंपरिक धंदा, काय सांगशील तू की तुला कंपनीमध्ये चांगला पगार मिळत होता, ते सोडून तू डाय मेकरवर कसं आहे? हां, कंपनीमध्ये तर आपल्याला दुसऱ्याच्या हाताखाली राहावं लागते, पण आपण इकडे स्वतः आपला वडिलोपार्जित हा व्यवसाय आहे. तर आपण कधी पण उठ, कधी पण काम कर, तरी आपल्याला रोजचे 1000 रुपये तरी ठेवलेले आहेतच. असं म्हणजे 1000 रुपये तरी आपल्याला ते मिळतातच. पण आता एक दिवस आपण कामावरनं लवकर आले, चला आपला अर्धा दिवसाचा पेमेंट कट झाला. तर इकडे असं काही नाही का आम्ही कधी पण उठा, कधी पण बसा, हे आमच्या हातामध्ये आहे. असं. तुझं शिक्षण किती झालेलं आहे? माझं मी 12वी पास आहे, ITI पास आहे. अच्छा, ITI करून तू ITI करून मी जॉब केला. त्यानंतर मला तिकडे नाही, सॅलरीमध्ये पण पसंत नाही, तर इकडे मी तेवढंच पेमेंट मी आरामात म्हणजे झोपून खाऊन पिऊन खेळून आरामात त्याच्यापेक्षा डबल कमवतो. असं. आपल्यासोबत इथे डाय मेकिंगचा जे व्यवसाय करतायत त्यांच्या काही महिला आहेत बातचीत करण्यासाठी, तर त्या पण व्यवसायाला हातभार लावतात आपल्या घराच्या माणसाला. काय सांगाल ताई की तुम्ही पण डाय मेकिंग ह्या कुठलं काम करतायत तुम्ही? आम्ही संपूर्ण जे काही डाय मेकिंगमध्ये होते, एम्बोसपासून किंवा हे टेबलावर जे जे काही काम आहेत ते सर्व आम्ही करतो. असं किंवा मशीनं वगैरे चालवणं हे सर्व आमचं काम आहे. आणि आमचं पूर्ण म्हणजे व्यवसायच हा आहे आणि त्याच्यावरच आम्ही निर्भर आहे. तसं आत्ता जे वाढवण बंदर येत आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आम्हाला हे बंदर नकोच. आम्हाला हे बंदर नकोच, कारण आमचं पूर्ण शेती वगैरे किंवा आमचे जे पूर्वज जे लोक आहेत ते सर्व आमचे इकडेच आहेत. आणि त्यासाठी आम्हाला विस्थापित पण नको आणि आम्हाला बंदरही नको आहे. विस्थापित म्हणजे तुम्हाला कुठेतरी दुसऱ्या जागेवर स्थलांतर वगैरे करण्यात येत होतं का? असं बोलत होते. आता एवढं काही माहीत नाही आहे, पण नको आहे आम्हाला बंदर. कारण आमच्यासारखं जे निसर्ग आहेत हे आम्हाला कुठेच भेटणार नाही असं. आणि बंदर झाला त्यामुळे पूर्ण म्हणजे हे क्लायमेट चेंज होऊन जाईल असं. हे बंदराच्या संदर्भातनी तुमच्याशी काही चर्चा केली होती का? गावकऱ्यांची मीटिंग घेऊन किंवा तुम्हाला सांगितलं गेलं होतं की इथे तसं बंदर होणार आहे म्हणून, असं काही माहिती दिली होती का? हो, बोलत होते. आणि आम्ही त्यासाठी प्रत्येक वेळेला मोर्चा पण काढलेला आहे. आपल्यासोबत काही शिकत असलेल्या मुली पण आहेत ज्या डाय मेकिंगला आपल्या घरच्या आईवडिलांना मदत करतात. काय सांगशील तू? आता TYमध्ये आहेस आणि कशा पद्धतीने घरच्या लोकांना मदत करतेस? माझं नाव प्रिन्सी अनिल पाटील. आता मी लास्ट इयर आहे BComचं. आणि आता आम्हाला रोजगाराची काहीच आवश्यकता नाही आहे की आम्ही रोजगारासाठी शिकत आहोत वगैरे. हे आमचं जे वाढवण बंदराचं हे जे चालू आहे त्यात आम्हाला असं सांगतात की तुम्ही हे करा ते करा तर आम्ही तुम्हाला रोजगार देऊ असं. तर आम्हाला तुमच्या हे रोजगाराची काहीच आवश्यकता नाही आहे. आम्ही ह्या डायकामावर सुद्धा अवलंबून आहेत आणि आम्ही आता शिक्षण घेत असून सुद्धा आम्ही आमच्या घरच्यांना डाय मेकिंगच्या थ्रू मदत करतात. आम्ही हे मशीन चालवतो आणि आम्ही त्याच्या थ्रू ही एम्बोसं काढलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. तर आम्ही अशा प्रकारे आमच्या घरच्यांना मदत करतो. तुला काय वाटते की जर वाढवण बंदर म्हणजे झालं तर तुला चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल असं सरकार आश्वासन देते, तुला त्याची गरज असणार आहे का? नाही, आम्हाला त्या रोजगाराची काहीच आवश्यकता नाही आहे. कारण जो रोजगार ते देतील, ज्या नोकरीमधून आम्हाला जो पैसा मिळेल तोच पैसा आम्ही घरबसल्यासुद्धा कमवू शकतो ह्या डाय मेकिंगच्या थ्रू. काय सांगशील तू की तुला वाढवण बंदरच्या संदर्भात काय बोलशील? मी प्राप्ती पाटील आणि मी आता MSCमध्ये शिकत आहे. तर माझं देखील हेच म्हणणं आहे की आम्हाला हे वाढवण बंदर नको, कारण आम्ही घरी बसल्या देखील पैसा कमवू शकतो. तर तिथे दुसऱ्यांची नोकरी करण्याची आम्हाला काय गरज आहे? हा व्यवसाय प्रत्येक वाढवण गावामध्ये प्रत्येक घरोघरी चालतो असं? हां, तेच की हा आमचा जो रोजगार आहे तो प्रत्येकाच्या घरोघरी केला जातो. आता स्वतःचा मालिक स्वतः आहेत आमच्या इथे. तर असं दुसऱ्यांची चाकरी करण्यापेक्षा आम्ही स्वतः काम करू शकतो इथे.
आता तुझं शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर तुझं एम काय असणार आहे, म्हणजे तुला कुठला जॉब किंवा कुठलं नोकरी लागेल किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये जाणं इच्छुक आहे? आता मी MSc बायोटेक करत आहे. तर माझं असं आहे की मी ह्याच्यानंतर तर जॉब करेल, पण असं की मी घरच्या घरी देखील माझ्या घरच्यांना हा काम करून सपोर्ट करू शकते. आपण आज वाढवण बंदर ज्या ठिकाणी बनणार आहे त्या गावामध्ये वाढवण गावामध्ये उपस्थित आहोत. इथे डाय मेकिंगचा धंदा हे घरोघरी केला जातो. डाय मेकिंग हे घरोघरी केल्या जातात आणि असेच आपल्याला एक ग्रस्त आहेत जे डाय मेकिंग करतात. अशाच घरामध्ये आपण आहोत. इथे बघू शकता आपण की ज्या प्रकारे हे डाय मेकिंग करतायत, डाय मेकिंग होते इथे. आणि हे डाय मेकिंग सोन्याच्या दुकानामध्ये विकल्या जाते. हे बाहेर देशापर्यंत पण जातात. आपण जाणून घेऊया ही डाय मेकिंग कुठे कुठे जाते, कुठे कुठे प्रसिद्ध आहे, कुठल्या कुठल्या ठिकाणी या वाढवण गावामधनं कुठल्या कुठल्या देशामध्ये जाते हे बघूया. काय सांगाल सर, आपण जे डाय मेकिंग करतायत त्या कुठल्या कुठल्या देशामध्ये, संपूर्ण भारतामध्ये जातात असं प्रचलित आहे? डाय मेकिंग तर आमची स्वतःहून आमची कला आहे, ती स्वतःची कला आहे. ही कोणी आम्हाला सरकारने शिकवलेली नाही मिळत, नाही कुठल्या ITIमध्ये आम्ही गेलेले नाहीत. आमचे वडिलांपासून आजोबा, वडील, आजोबांचे आजोबा तेव्हापासून डाय मेकिंग चालू आहे. तर ही डाय मेकिंग आम्ही जे साचे बनवतात, डाई बनवतात, ते बाहेर देशात अमेरिका, श्रीलंका, बाहेर आउट ऑफ कंट्री पण जातात सर्व ठिकाणी डाई. म्हणजे ह्या डाईचा कुठला उपयोग होऊ शकतो, म्हणजे कशा पद्धतीने उपयोग करतात त्या डाईचा? हा डाईचा उपयोग म्हणजे पहिले प्रथम हे ते एम्बोस निघते, हे हाताने काढतात एम्बोस. नंतर आपण थप्पा देतात, त्यानंतर पूर्ण डाई झाल्यावरती सॅम्पल काढतात. ह्या पद्धतीने सॅम्पल जी वस्तू आहे ना, म्हणजे ही डाई आहे ना, ही आउट ऑफ कंट्री कुठे पण जातात. सोन्यामध्ये, चांदीमध्ये जसं त्यांना हवं असेल त्यामध्ये ते लोक वापरून घेतात, यूज करून घेतात ते लोक. तेच. आम्ही हाताने करतात ते लोक, पॉवर प्रेस वगैरे लावून घेतात ते लोक. ते पॉवर प्रेस वगैरे आम्ही हाताने बनवतात. बाकी ते पॉवर प्रेस असतो, त्यांच्याकडे प्रेस असतात लावलेले. अच्छा, त्याच्याने ह्याने डिझाईन तयार करतात तुम्ही, म्हणजे हार, ब्रेसलेट, चेन, जे पूर्ण जे स्त्रीला जेवढे पायापासने ते डोक्यापर्यंत जेवढे दागिने स्त्री घालते ना, ते आम्ही स्वतः बनवतात. त्याच्यामध्ये सर्व आलं आहे, बांगड्या आल्या, चेन, अंगठी, ब्रेसलेट, हार सर्व आले. त्यामध्ये बिंदी वगैरे कानातले आले, सर्व आले. आत्ता सरकारमार्फत जे वाढवण बंदर बनते आहे, ह्या सगळ्या व्यवसायावर काय परिणाम होणार आहे, तुम्हाला काय वाटते? परिणाम तर भरपूर होणार, कारण की इथे आवाज भरपूर होणार. माणसांना त्रास तर होणारच. हे वाढवण बंदर न झाल्यावरती झाल्यावर जर वाढवण बंदर झालं तर जे आमचे कस्टमर आहेत ते आम्हाला इथे येणार पण नाही आणि आम्ही बाहेर जाऊ शकत पण नाही तिथे. जसं आमची रोजीरोटी चालू आहे त्या पद्धतीने चालू राहिली तर बेस्ट होईल, कारण आम्हाला वाढवण बंदर पाहिजेच नाही. एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द. आता सरकार सांगते आहे की वाढवण बंदराच्या संदर्भात वाढवण गावाला किंवा तुमच्या व्यवसायाला कुठलाच धक्का लागणार नाही. हे तुम्ही कसं? धक्का तर लागेलच, कारण जर आपली जमीन जाणार, सर्व जाणार, तर त्याच्यामध्ये आम्ही काय करणार मग? धंदा आहे आपला, तर आपण कुठे घेऊन न जाऊ शकत. कारण सर्व जर लोक इथे तिथे जर वाढवण बंदर झाल्यावर लोक इथे तिथे गेली
तर कस्टमर इथे तिथे फिरू नाही शकत. एका गावामध्ये जर 100,000 दुकानं असतील तर तिकडे एकच पार्टी येऊ शकते. जर आजूबाजूला गेले तर पूर्ण पार्टी येऊ न शकत. ना आम्हाला हे बंदर नकोच. आम्ही स्वावलंबी आहेत. आम्ही स्वतःच्या बळावरती, आमच्या स्वतःच्या हिमतीवरती आम्ही काम करतात. ना ह्या कामाला आम्हाला तर सरकारचं कुठलीच योजना आम्हाला ह्या कामासाठी मिळत नाही. आता सरकार सांगते आहे की लाखो मुलांना किंवा यंग जनरेशनला आपण त्या वाढवण बंदरामध्ये पोर्टमध्ये नोकरीला लावू. हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? किती आता जर गावात आमच्या पकडले तर लोकसंख्या लगभग 15,000 आहेत. तर त्यामध्ये 15,000 आमच्या गावातल्या लोकांना 15,000 जर लोकांना नोकरी नाही देऊ शकत. असे इतर गावात आहेत जे झाई ते कफरेटपेर आहेत. लाखो म्हणजे करोडोच्या आसपास जनता आहे. तर त्यांना सर्वांना देऊ शकतात का? ते नाही देऊ शकत. कारण की तेवढी त्यांना नोकऱ्याची त्यांना तेवढी सुविधा पण नाही होऊ शकत. ना आम्हाला सरकारची त्या जे नोकरीची जरूर पण नाही. कारण आमच्या बळावर आम्ही कामं करतात. एक गावकरी म्हणून तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन करू इच्छिता? आम्ही गावकरी एकच फक्त आम्हाला आहे, कारण हे बंदर झालं पाहिजे नाही. झालं तर आम्ही काहीच नाही करू शकत ह्या पुढे. कारण बंदर तर नकोच आम्हाला. हे होते डाय मेकिंगमध्ये. इथे घरोघरी डाय मेकिंग होते आणि ह्यांचं असं स्पष्ट मत आहे की हे वाढवण बंदर आम्हाला नकोच आहे. याचा परिणाम आमच्या व्यवसायावर खूप जास्त होईल. कॅमेरामॅन विजय चतुर्वेदीसह मी गोवर्धन बिहाडे.